ने बरे केले. आज खरंच खूप खंत वाटते की 5 वर्ष आधी हे जर मी सर्व शिकले असते ना, तर तुला नक्कीच वाचवू शकले असते. तुझ्यासोबत खूप काही बोलायचंय. तू परत येणार आहे. आपण आधी जशी खूप मजा करत होतो, पिकनिकला जात होतो, ते क्षण मला पुन्हा जगायचे आहे. तू कुठे गेलंस? तू परत ये. तू जे काही शिकवलंय ते मी आजही लक्षात ठेवलंय. तू नेहमी म्हणायचा, परिस्थिती कशीही असली तर हरू नको, हिमतीने जग. तू सर्व करू शकशील. आणि आज खरंच दादा, मी जे काय माझ्या समोर येतंय ते मी सगळं ॲक्सेप्ट करते आणि ते मी करते आणि त्यात मी विनरही होते. मी जिंकते, पण हे माझं कौतुक सांगायला तू नाही आहेस. तू जिथे कुठे असशील ना, तिथे खुशाल असू दे. देवाकडे खरंच मी एक मागणं मागेल की पुढच्या जन्मी पण मला असाच दादा मिळू दे, जो माझ्या प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी उभा होता. त्यानेच मला पूर्ण शिकवलंय कसं जगायचं आहे, दुनियेत कसं राहायचं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे सगळ्या गोष्टी त्याने मला शिकवल्या. त्यामुळे खरंच त्याचे मी आभार मानते. या अशा भावना तू कधी ह्या आधी दादाकडे कधी अशा व्यक्त केल्या होत्यास? नाही. ॲक्च्युली जेव्हा तो आजारी होता तेव्हा बरंच काही वाटत होतं, खूप काही बोलायचं होतं, पण आम्ही सोबत नव्हतो. मी माझ्या गावी होते आणि तो त्याच्या गावी होता. त्यामुळे आमचं बोलणं असं काहीच झालं नाही, आमची भेटही झाली नाही. पण सॉरी, थोडं वैयक्तिक आहे, पण असं काय झालं होतं दादा नक्की? कोरोना पिरियडमध्ये त्याला कोरोना झाला. आता भावना व्यक्त करून कसं वाटतं तुला पत्रातून? खूप वेळेस वाटत होतं आपण बोलावं, पण बोलणार कोणाला एवढं सर्व. आज तुम्ही ती संधी दिली आणि मनातलं सर्व माझं बाहेर आलं. दादा जिथे कुठे असेल तिथे तो नक्कीच खुश असेल, आनंदात असेल. आज तुझा संसार बघता, तुझी प्रगती बघता, तुझं होणारं कौतुक बघता तो नक्कीच खुश असेल आणि त्याचे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी नक्कीच असतील. ओके, छानसा स्माईल दे बघ. आणि आता आपण जाऊया या ताईंकडे. ताई, कोणासाठी पत्र दिलंय? हे पत्र माझ्या पप्पांसाठी आहे. आणि पण पप्पांनाच का पत्र लिहावं असं? कारण की माझं सर्व काही माझं डॅड आहे पहिल्यापासून. वा. आणि म्हणजे सगळं जसं जीव जे मी कोणाला लावलंय ना, तर फक्त आणि फक्त माझ्या डॅडीला, माझ्या पप्पाला आणि अजूनही. पण मी खूप मोठी चूक केली आहे. त्या चुकीची माफी मी आपल्या या शो मार्फत त्यांना मागू इच्छिते. या पत्रात मी व्यक्त केलंय. पत्र वाचू शकतो आपण? येस. प्रिय पप्पा, आज हे पत्र लिहिताना शब्द सापडत नाही, पण मन खूप बोलू इच्छितं. पप्पा, मी तुमची सर्वात लाडकी, तुमच्या डोळ्यातल्या अभिमानाची श्रेया, जिच्यावर तुमचा गर्व होता, जिच्यावर तुमचा अभिमान होता, पण त्या श्रेयाने तुमचा विश्वास तोडला होता. मी प्रेमविवाह केला. माझ्या निर्णयामुळे तुम्हाला दुखावलं, तुमचं मन मोडलं. आणि हा गुन्हा मी रोज स्वतःला आठवण करून देते. पप्पा, प्रत्येक दिवस मी पश्चाताप करते, रोज रात्री विचार करते. कधी कधी अजूनही डोळ्यातलं पाणी थांबत नाही. भातुकलीच्या खेळापासून संसारात लागले पप्पा मी. माझी डिलिव्हरी होत असताना सगळ्यांना आईची आठवण येते म्हणतात, पण पप्पा मला त्यावेळी फक्त तुमचीच आठवण येत होती. माझ्या ओठातनं तुमचं नाव येत होतं. पप्पा पप्पा, मला पप्पा पाहिजे. माझे पप्पाच माझे हिरो आहेत. कारण की माझ्या प्रत्येक संकट वेळी, छोटं असो मोठं असो, माझा फक्त आणि फक्त हिरो म्हणजे माझा डॅड. तसंच त्या क्षणी मला तुमच्या हाताचा आधार हवा होता, पण संपर्क साधता आला नाही, कारण की मी खूप मोठी चूक केलेली. म्हणतात ना, लग्न झाल्यानंतर आणि आई वडील झाल्यानंतरच खरी किंमत आपल्याला कळते आपल्या आई वडिलांची. ती मला कळली आहे. हेच या पत्रातनं मला तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमची खूप मोठी माफी मागायची आहे. आता तरी हा रुसवा सोडा. तुमच्या नावाचा अभिमान मला पुन्हा उंचवायचा आहे आणि ते मी उंचवून राहणारच आहे. तुमची सेवा करायची आहे, तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. परत ते तुम्हाला तुमचं लहान पाखरू म्हणून आणि डॅशिंग श्रेया बनूनच जगायचं तुमच्यासोबत. आता तरी हा रुसवा सोडा पप्पा. आता तरी मला माफ करा. मी केलेल्या गुणाची मी खरंच मनापासून माफी मागते. लव्ह यू पप्पा, लव्ह यू सो मच. काही एकदम इतकं छान सुंदर पत्र तुझ्या बाबांसाठी लिहिलेलं आहेस. आणि एक खरं तर सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आणि ते सरप्राईज असं आहे की मी आता इथे तुझ्या बाबांना इथे बोलवणार आहे. तर मी विनंती करतो की श्रेयाच्या बाबांना की त्यांनी इथे यायचं आहे.
विश्वास नाही करू शकत. सन मराठीचे खरंच खूप सॉरी पप्पा. मी खरं तर हे सगळं पत्र बाबांनी ऐकलेलं आहे. मला बाबांना विचारायचं मी समजू शकतो बाबा, पण आज लेकीने ठीक आहे, तिने तिच्या आयुष्यात जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाबद्दल तिने माफीही मागितलेली आहे. ती तिच्या आयुष्यात तिच्या संसारात सुखी आहे, पण आज माफी मागितल्यानंतर तुम्ही तिला सांगाल? नाही, कुठलाही आईवडील असं नाही की मुलाला लांब करू शकत. थोडासा हे असतो की आपल्या मुलाचं भविष्य घडवण्यासाठी आईवडील प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न करण्याचं माझं काम होतं. पण ती कमी वयामध्ये तिने जो निर्णय घेतला होता तो चुकीचा होता. त्याच्यासाठी मला तो त्रासिक होत होता, म्हणून मी तिला ते हे केलं होतं. पण आता ती झाल्या, त्याला वेळ निघून गेल्या, 2-3 वर्षे गेलेले आहेत आणि नक्कीच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तिला माफ केलं जाईल आणि करणार आणि केलं आहे. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. ही पत्राची ही जी परंपरा आहे ती सुरू करण्यामागे हाच आमचा हेतू आहे की नुसत्या भावना पोचवणं नाही, तर दुरावलेली नाती पुन्हा एकदा जवळ आणण्याचा प्रयत्न आम्ही या पत्राच्या मार्फत आम्ही करत असतो. आणि त्याचा साक्षात अनुभव तुम्ही इथे घेतलेला आहे आणि आम्हालासुद्धा खूप छान वाटतं जेव्हा ही नाती पुन्हा एकदा आमच्यामुळे का होईना, आमच्या या प्रयत्नांमुळे का होईना पण जवळ येत आहेत. त्याच्यामुळे खरंच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सन मराठीसाठी आणि 16 सख्यांचा या कार्यक्रमासाठी. ही अशीच दुरावलेली नाती पुन्हा एकदा जवळ आणून ती अत्यंत घट्ट करून जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाला. ओके, आणि आता या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. खेळाचं नाव काय ते? पत्ता फ्राय. पत्ता फ्राय. ओके, हा खेळ असा आहे की तुमच्या समोर पत्ते दिसत आहेत. ओके, आणि हे उलटणं सुद्धा आहे आणि ताट सुद्धा आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर काय करायचंय की हे ताट उचलायचे, एका हातात धरायचे आणि या उलटण्याने पत्ते उचलायचे आणि आपल्या ताटात टाकायचे. ताट असं खालती टेकवायचं वगैरे नाही. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. ओके, चला तर मग सुरू करूया. पण हे इतकं सोपं नाही. खेळायच्या अगोदर दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2 3 ताट वरती ठेवायचंय. हा, व्हेरी गुड. आणि वरती पकडायचं उलटणं वरती पकडायचंय. हा, शाबाश. वैशाली ताई, उलटणं वरती पकडायचंय. मस्तच. हो वैशाली